आणि उपस्थित स्वयंसेवक बंधू, एका विशिष्ट कालखंडामधून आपण सध्या जातो, परंतु संघ स्थापनेच्या काळापासूनच संघ संस्थापक परमपूज्य डॉक्टर हेडगेवारांनी काही गोष्टी दिशानिर्देश म्हणून एक प्रकारे सांगितल्या. आदेश किंवा आज्ञा म्हणून नव्हे, तर संकेत. आणि त्यातला एक महत्त्वाचा संकेत आहे की आपलं हे कार्य हे परिस्थिती निरपेक्ष, म्हणजे परिस्थितीवर अवलंबून न राहता जी परिस्थिती आहे त्या परिस्थिती मार्ग काढून पुढे सरकत जाणारं असं हे कार्य आहे. दुसरा संकेत त्यांनी दिला तो म्हणजे हे कार्य व्यक्ती निरपेक्ष आहे. तसे दोन महत्त्वाचे संकेत डॉक्टर हेडगेवारांनी संघ स्थापनेच्या काळामध्येच स्वयंसेवकांकरता देऊन ठेवले आहेत की हे कार्य व्यक्तिनिरपेक्ष आणि परिस्थिती निरपेक्ष राहून आपला मार्ग शोधत पुढे जात राहणारं कार्य नाही. आणि त्यानुसारच सद्य परिस्थितीमध्ये आपण हा मार्ग शोधलाय की ज्याच्यात सध्या जे काही दंडक किंवा नियम चिकित्साशास्त्रानुसार आणि सरकारी आदेशानुसार घातल्या गेलेले आहेत त्यांचं पालन करून पण आपण आपलं कार्य अव्याहत चालू ठेवावं. आज हिंदू साम्राज्य दिन आहे आणि त्या निमित्ताने आपण एकत्र आलो. संघ स्थापनेच्या काळामध्ये डॉक्टर हेडगेवारांनी काही आदर्श स्वयंसेवकांसमोर सांगायला सुरुवात केली होती किंवा सांगितले होते. त्यातला एक आदर्श म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदास स्वामी, हनुमंत आणि अर्थात गुरु म्हणून भगवध्वज, असे हे चार महत्त्वपूर्ण आदर्श डॉक्टर हेडगेवारांनीच स्वयंसेवकांसमोर ठेवले. शिवाजी महाराजांची महत्ता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याविषयी काही वेगळं संघ स्वयंसेवकांना सांगायला पाहिजे असं नाही, परंतु अनेकदा अनेक गोष्टींचं ब्रशिंग, एखादं ज्ञान ते ब्रशअप करणं हे गरजेचं असतं. रामकृष्ण परमहंसांच्या जीवनातली एक गोष्ट आहे, आपण अनेकदा ऐकली असेल. त्यांनी जीवनामध्ये अनेक गुरु केले होते, पण अंतिम त्यांच्या जीवनात आलेले गुरु होते, त्यांचं नाव होतं तोतापुरी. हे पुरी संप्रदायातले श्रेष्ठ साधक होते, मोठे योगी होते आणि जगन्नाथपुरीला ते राहत असत. त्या तोतापुरीच्या समवेत साधना करताना तोतापुरीचा सतत आग्रह असायचा की ध्यान साधना रोज करायला पाहिजे. रामकृष्णांनी एकदा विचारलं की रोज करण्याची काय गरज आहे, तर त्यांनी सांगितलं की बघ, हा एक तांब्याचा लोटा आहे माझ्याकडे,
तांब्याचा आहे, हा स्वच्छ आहे, अगदी चमकतोय. पण हा जर का आज मी नाही धुतला, नसता घासला तर काय झालं असतं? तर सांगितलं की हा जितका चमकतोय, जितका स्वच्छ दिसतोय, तसा स्वच्छ दिसला नसता. समजा 2 दिवस नाही घासला तर काय होईल, 3 दिवस नाही घासला तर काय होईल, आणि 8 दिवस नाही घासला तर पूर्णपणे त्या लोट्याचा रंगच बदलून जाईल. हा तांब्याचा लोटा आहे की लोखंडाचा लोटा आहे, इतका तो काळपट होईल. म्हणूनच हे जसं लोट्याच्या बाबतीत घडतं, तांब्याच्या लोट्याच्या बाबतीत, पितळेच्या भांड्याच्या बाबतीत, तसंच आपल्या माणसाच्याही मनाच्या बाबतीत, बुद्धीच्या बाबतीत हे घडत असतं. आणि म्हणून त्याचं ब्रशिंग हे आवश्यक असतं. आणि ते ब्रशिंग करण्याकरताच विविध कार्यक्रमांची, विविध उत्सवांची योजना केली जाते. बरेचदा त्याच गोष्टी आपल्या कानावर येतात, पण बरेचदा विस्मृतीत गेलेल्या गोष्टी देखील आपल्याला आठवायला लागतात. सध्याचा काळ कठीण आहे, पण सध्याचा काळ कठीण आहे हे वाक्य आता मला 68वं चालू आहे. मला असं वाटतं की मी माझ्या लहानपणापासून ऐकतोय, आणि आपल्याही इथे बसलेल्यांपैकी प्रत्येकाने लहानपणापासून ऐकलं असेल. माझं वय जेव्हा वर्ष 10 होतं त्यावेळी भारतावर चीनचं आक्रमण झालं. आणि त्या चीनच्या आक्रमणात, चीन म्हणजे काही खूप मोठा पराक्रमी देश आहे असं नाही, परंतु त्या आक्रमणासमोर आपण टिकू शकलो नाही. आणि त्यानंतर देशामध्ये प्रचंड आर्थिक मंदी, अन्नधान्याची टंचाई इतकी होती की ती आम्ही स्वतः त्या काळामध्ये अनुभवलेली आहे. रेशनच्या दुकानामध्ये जावं लागायचं, लांब रांग असायची, तासनतास आपल्या कुटुंबाकरता रेशन मिळावं ह्याच्याकरता तासनतास रांगेत उभं राहावं लागायचं. त्या काळातले 60-70च्या दशकातले जर सिनेमे आपण पाहिले तर त्याच्याहीमध्ये हे दृश्य असायचं की रेशनच्या दुकानासमोर रांग आहे आणि तो रेशनवाला रेशन देत नाही, किंवा तो रेशन नाही असं सांगून ब्लॅक मार्केटिंग करतो वगैरे वगैरे. परिस्थिती तशीच होती. तेव्हाही हे वाक्य कानावर येत असे की परिस्थिती खराब आहे. आजही परिस्थिती खराब आहे. हे सतत आपण गेली 60-70 वर्ष ऐकतो. आणि प्राचीन काळी असं आपल्या कानावर येतं की आपला देश सोने की चिडिया, आपला देश, या देशामध्ये दुधाच्या नद्या वाहत होत्या, आपला देश, या देशामध्ये सोन्याचा धूर निघत होता वगैरे वगैरे, हेही आपलं ऐकायला. पण परिस्थिती बदलत गेली आणि एकेकाळचा कदाचित जगातला सर्वात समृद्ध असा देश, कारण असं म्हणतो ना आपण की ज्या झाडाला फळ लागतं त्याला दगड मारतात. मग 2500 वर्ष एखाद्या देशावर जर सतत आक्रमण होत आहे तर या देशामध्ये काहीच नसतं तर कशाला कोणी आक्रमण केलं? म्हणजे आज 2020 चालू आहे. 327 BC मध्ये, म्हणजे आजपासून 2347 वर्षापूर्वी अलेक्झांडरनी भारतावर आक्रमण केलं. हुणांनी आक्रमण केलं, कुशाणांनी आक्रमण केलं, शकांनी आक्रमण केलं. का आक्रमण? कारण त्यांना काहीतरी मिळत होतं. विनाकारण आक्रमण केली नाही, इथे प्रचंड लूट करायची आणि स्वतःच्या देशामध्ये घेऊन द्यायची. 2500 वर्ष ज्याच्यावर आक्रमण झाली, असा या जगामध्ये आजच्या घडीला एकही देश नाही की सतत 2500 वर्ष ज्या देशावर आक्रमण होत आलेली आहेत आणि आजही होत आहे. हे निश्चित आहे, दिसत आहे. आता हे का होत आहे?
एक जर आपण असा विचार केला तर थोडंसं विषयांतरासारखं होईल, परंतु आसुरिक शक्तींचं आक्रमण ही सतत या जगामध्ये घडत राहणारी घटना आहे. आता मध्ये अनेक लोकांनी कदाचित रामायण सिरियल पाहिलं असेल. रामायणाच्या कथा आपण लहानपणापासून ऐकल्या. त्याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला ऐकायला मिळते, वाचायला मिळते की हे राम लक्ष्मण साधारण 12-14 वर्षाचे असतील, किशोरावस्थेत असतील. त्याचवेळी ऋषी विश्वामित्र राजा दशरथाकडे आले आणि त्यांनी सांगितलं की मला तुझी 2 मुलं, तुझ्या 4 मुलं आहेत, त्याच्यापैकी 2 मुलं मला हवी आहेत. आणि याचं कारण असं की जी आमची आश्रम व्यवस्था आहे त्या आश्रम व्यवस्थेचा नायनाट करण्याकरता आसुरिक शक्ती त्या आश्रमांवर सतत आक्रमण करतात. ही आश्रम व्यवस्था कोणाचं काही बिघडत नव्हती, परंतु आश्रम व्यवस्थेतून अशा प्रकारची तेजपुंज माणसं निर्माण होत होती की त्या तेजस्वी आणि तेजपुंज माणसांसमोर आपला निभाव लागू शकणार नाही याची सतत भीती असल्या कारणाने आसुरी शक्तींचं आक्रमण हे आश्रमांवर होत असते. आणि तिथे असलेली जी काही व्यवस्था, जी काही शिक्षण व्यवस्था, जी काही यज्ञ व्यवस्था, म्हणजे फक्त 24 तास तिथे यज्ञ करत होते असं नाही, परंतु सात्विक शक्तीचं निर्मिती हे त्या आश्रम व्यवस्थेचं कार्य होतं. आणि तशी शक्ती जर का उभी राहिली तर आमची मनमानी चालणार नाही. आणि ही जर मनमानी आम्हाला चालली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने जगाचं शोषण करू शकणार नाही. आणि त्यामुळे आसुरिक शक्तींचं आक्रमण होणं हे त्या काळामध्ये सतत होत असते. आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की त्या आश्रमामध्ये जेव्हा एक मोठा हाडांचा ढीग पाहिला राम लक्ष्मणाने, तेव्हा विचारलं की हा ढीग कशाचा आहे. तर आश्रमवासियांनी सांगितलं की या आश्रमातल्या विद्यार्थ्यांचा किंवा आश्रमवासियांच्या हाडांचा हा ढीग आहे. हे सगळे ढीग तिथे, हा सगळा ढीग तिथे जमा करून ठेवलेला आहे. हे सगळे आश्रमवासी मारल्या गेलेले आहेत आणि त्यांचा हा ढीग, त्यांच्या हाडांचा हा ढीग. त्यावेळी मूळ वाल्मिकी रामायणामध्ये ते संस्कृतमध्ये आहे आणि त्याचं तसंच्या तसं ट्रान्सलेशन किंवा त्याचं तसंच्या तसं भाषांतर हे गोस्वामी तुलसीदासांनी रामचरित मानसात केलं आहे. आणि तिथे त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की तो ढीग पाहिल्यानंतर आपले दोन्ही हात उंचावून प्रभू रामचंद्रांनी प्रतिज्ञा केली, निसचर ही न करहु मही भुज उठाय पडकी. म्हणजे दोन्ही हात उंच करून या निशाचरांना मी समाप्त करीन अशी रामचंद्रांनी तिथे प्रतिज्ञा केली. आणि पलीकडचा प्रभू रामचंद्रांच्या जीवनाचा जो प्रवास आपण बघतो त्या प्रवासामध्ये आपल्याला हेच दिसतं की परशुरामांचा गर्वहरण असो किंवा शेवटी रावण आणि त्याच्या कुटुंबियांचा नाश असो, संपूर्ण जीवन हे प्रभू रामचंद्रांचं असुरांचा नायनाट करून धर्मराज्य स्थापन करण्याकरता झालं आणि रामराज्याची स्थापना जगामध्ये झाली. आता नेमकं रामायण किती साली घडलं होतं, किती वर्षापूर्वी घडलं होतं, कारण आपली जी कालगणना आहे त्या कालगणनेपर्यंत आजचं आधुनिक विज्ञान पोहोचूच शकलेलं नाही. आणि प्रत्येक युगांची, कुठलं युग तर असं त्रेतायुगामध्ये राम होते असं म्हणतात,
त्यानुसार तर ते लाखो वर्षापूर्वी असेल, परंतु त्याचा प्रभाव राहिला. आणि नंतर आपण बघतो की द्वापार युग आला आणि त्याही वेळी पुन्हा या आसुरी शक्तींचा, या आसुरी प्रवृत्तींचा इतका प्रचंड प्रादुर्भाव झाला की आज कलियुग आहे, घोर कलियुग आहे. पण आजच्या या घोर कलियुगामध्ये देखील कुठल्याही देशाच्या पार्लमेंटमध्ये कुठल्याही स्त्रीला नग्न करण्याचा प्रयत्न झालेला नाही. कुठल्याही देशात, अगदी इस्लामिक राष्ट्र जिथे अगदी भयंकर अत्याचार होतात, जगातल्या कुठल्याही देशाच्या कुठल्याही पार्लमेंटमध्ये एखाद्या असहाय्य स्त्रीला सर्व पार्लमेंटरियन समोर विवस्त्र करण्याचा जघन्य प्रयत्न हा आजही घडलेला नाही आहे, जे आपण घोर कलियुग म्हणतो. पण त्या काळात ते घडलं. आणि कोणाच्या बाबतीत? तर आपल्याच कुटुंबातल्या ज्येष्ठ कुलवधीच्या बाबतीत, आपल्याच मोठ्या वहिनीच्या बाबतीत. युधिष्ठिर वयाने दुर्योधनापेक्षा मोठ्या होत्या, म्हणजे आपल्याच मोठ्या वहिनीच्या बाबतीत. आणि एका सम्राज्ञीच्या बाबतीत, एका क्वीनच्या बाबतीत, ऑल पॉवरफुल क्वीन, सम्राज्ञीच्या बाबतीत. आणि त्या सगळ्या आसुरी शक्तींमध्ये अनेक सदाशय संपन्न लोक देखील सामील होते. आणि आपल्याला माहिती आहे की कुरु राजसभेमध्ये भीष्माचार्यांसारखे धर्मज्ञ, भीष्माचार्य किती धर्मज्ञ होते तर शरशय्येवर पडले असताना, आणि जेव्हा पूर्ण युद्ध संपलं त्यावेळी श्रीकृष्णांनी पाचही पांडवांना सांगितलं की जितकं ज्ञान असेल भीष्मांकडे तेवढं ज्ञान मिळवून घ्या. धर्माधिष्ठित राज्य कसं चालवायचं त्याचं संपूर्ण ज्ञान भीष्मांकडे आहे. ते ज्ञान प्राप्त करायला ते शरशय्येवर आहेत. इच्छा मृत्यूचं वरदान आहे त्यांना. त्यामुळे त्यांनी देह सोडण्यापूर्वी जितकं ज्ञान तुम्हाला मिळवता येत असेल त्यांच्याकडनं मिळवून घ्या. इतके धर्मज्ञ भीष्माचे. आणि कदाचित अनेक लोक, अनेक कदाचित आपल्यापैकी विष्णू सहस्रनामाचा पाठ करत असतील. हे विष्णू सहस्रनाम भीष्माचार्य शरशय्येवर पडले असताना उत्स्फूर्तपणे, स्पॉन्टेनियसली त्यांच्या वाणीतून व्यक्त झालेलं असं ते विष्णू सहस्रनाम. कुठेही, कारण तोपर्यंत भीष्माचार्यांना देखील श्रीकृष्णाच्या पूर्ण अवताराची कल्पना आली नव्हती, जी त्यांना कुरुक्षेत्राचे युद्धभूमी म्हणाली. आणि ते उत्स्फूर्तपणे भीष्माचार्यांच्या तोंडून बाहेर पडलं. असे धर्मज्ञ भीष्माचार्य, असेच द्रोणाचार्य, असेच कृपाचार्य, असेच विदुर, हे सर्वच्या सर्व तथाकथित सदाशय सज्जन सत्पुरुष हे त्या सभेमध्ये उपस्थित असताना ती घटना घडली. त्यामुळे श्रीकृष्णाच्या हिट लिस्टमध्ये या सगळ्यांची नावं होती की यांच्यापैकी एकालाही सोडायचं नाही, कारण यांना धर्म काय आहे हे समजलंच नाही. मग श्रीकृष्णाच्या हिट लिस्टमध्ये भीष्मही होते, द्रोणही होते, कर्णही होता, शकुनी होते, अनेक. आणि सगळ्यांचा विनाश झाला. आणि मग धर्मराज युधिष्ठिराच्या नेतृत्वात एक आर्यावर्त उभा राहिला आणि सर्व अशा वाईट शक्तींचा नाश करून एक पूर्ण आर्यावर्त, एक राष्ट्र या रूपाने उभं राहिलं. आणि त्याचा प्रभाव राहिला पलीकडे 2-2,500 वर्षापर्यंत तो राहिला. परंतु पुन्हा आसुरी शक्ती हळूहळू त्यांचा उपद्रव वाढायला. आणि ह्या
आसुरी शक्तींचा सदैव हा छंद असतो किंवा त्यांचा तो निश्चय असतो की सात्विक शक्तींचा कसा विमोड करता येईल. मध्यंतरी इथे जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर व्याख्यानमाला झाली होती त्यात एक प्रसंग मी सांगितला होता की शिवाजी महाराज जेव्हा पन्हाळ्याला अडकले होते तत्पूर्वी शिवाजी महाराजांचा सरदार दोरोजींनी राजापुरावर आक्रमण करून तिथे इंग्रजांचं एक एस्टॅब्लिशमेंट होतं, मोठं एस्टॅब्लिशमेंट, त्यांना शरण आणलं आणि त्यांच्याशी एक गुप्त असा वार्तालाप केला किंवा गुप्त संधी केली आणि त्यांना ती संधी त्यांनी मान्य केली. पण त्या संधीवर स्वाक्षरी करण्याचा अधिकार दोरोजीकडे नव्हता. त्यामुळे दोरोजींनी त्यांच्या एका इंग्रज ऑफिसरला आपल्या ताब्यात घेतलं, बंदी बनवलं आणि तिथून कोल्हापुराजवळ शिवाजी महाराजांना भेटायला आणि सांगितलं की अशी अशी संधी केलेली आहे. शिवाजीरावांनी सांगितलं की तुम्ही योग्य संधी केलेली आहे, दोन्ही पक्षांनी स्वाक्षरी केली, म्हणजे ती एक ट्रीटी झाली. त्या ट्रीटीमध्ये हे होतं की जेव्हा जेव्हा शिवाजी महाराजांना गरज पडेल त्यावेळी तुम्ही हे इंग्रज शिवाजी महाराजांची मदत करतील आणि कधीही शिवाजी महाराजांच्या विरोधकांची मदत करणार नाही. परंतु पन्हाळ्याच्या वेढ्यात जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज अडकले आणि सिद्धी जोहरनी चारी बाजूनी जेव्हा वेढा घालून ठेवला होता त्यावेळी इंग्रजांनी ती संधी मोडली आणि ती संधी मोडून सिद्धी जोहरच्या सोबत आपला तोफखाना घेऊन आले. कारण इंग्रजांचा तोफखाना हा आपल्या देशात त्यावेळी उपलब्ध असलेल्या तोफखान्यापेक्षा अतिशय चांगल्या दर्जाचा. हा तोफखाना घेऊन ते त्या सिद्धी जोहरच्या पाठीशी उभे राहिले. आता हा विचार जर केला तर लक्षात येतं आणि हा अतिशय महत्वाचा मुद्दा किंवा महत्वाचा विचार आहे की त्यावेळी ही संधी मोडून इंग्रजांना सिद्धी जोहरकडे जाण्याची काही गरज नव्हती. कारण इंग्रजांनी महाराजांची संधी केली, का मोडली? तर त्यातून हे दिसतं की या भारतातून आणि केवळ भारतातूनच नव्हे तर या पृथ्वी तलावरून हा हिंदू समाज, ही हिंदू जाती आणि हे हिंदू तत्वज्ञान नामशेष व्हावं ह्याकरता त्याही काळामध्ये, रामायणाच्या काळामध्ये देखील आसुरी शक्तींनी प्रयत्न केला होता. म्हणजेच जी सनातन धर्माची जी मूल्य आहेत ती मूल्य पूर्णपणे जाळून टाकायची, ती नामशेष करून टाकायची. तो प्रयत्न त्याही काळात झाला, रामायणाच्या काळात. तोच प्रयत्न हा श्रीकृष्णाच्या काळात, महाभारताच्या काळात झाला. तोच प्रयत्न आज ताब्यात चालू आहे. म्हणजे इंग्रज आणि हे सिद्धी जोहर हे यांची काही मित्रत्वाची संधी नव्हती, पण शिवाजी नामशेष झाला. भारतातल्या सगळ्या हिंदू शक्ती नामशेष व्हायला पाहिजे.
आणि याचा जर आजच्या संदर्भामध्ये आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की इस्लामचा उदय आला आणि मुसलमानांनी जेव्हा ते अरबस्थानातून आपल्या पूर्ण शक्तीनिशी सैन्यानिशी निघाले, अरबस्थानातून निघाल्यानंतर वाटेत जे जे देश आहेत, आजचं आपलं इराण आहे, इराक आहे, सिरिया आहे, लेबनॉन आहे, पॅलेस्टाईन आहे, इजिप्त आहे, टर्की म्हणजे तुर्कस्थान आहे, हे अनेक देश जे आहेत विविध आज जे इस्लामिक देश म्हणून मान्य केले जातात, हे कुठलेही देश त्या आधी मुसलमान नव्हते. इजिप्त असो, लेबनॉन असो, सिरिया असो, इराक असो, इराण असो, इव्हन आजचा अफगाणिस्तान असो, यापैकी एकही देश हा मुसलमान नव्हताच. कारण तोपर्यंत मुसलमान नावाचा, इस्लाम नावाचा कुठलाही पंथ पृथ्वी तलावर नव्हताच. पण मुसलमान आले आक्रमण आणि त्याच्या आधी बरीचशी आक्रमणं झाली होती. पण या मुसलमानांनी एक ध्येय ठेवलं की जग हे दोन भागांमध्ये विभक्त आहे. एका भागाचं नाव आहे दारुल हरब आणि दुसऱ्या भागाचं नाव आहे दारुल इस्लाम. दारुल हरब म्हणजे अपवित्र भाग आणि दारुल इस्लाम म्हणजे इस्लामचा पवित्र भाग. या दारुल हरबला दारुल इस्लाम मध्ये बदलणं, त्याकरता वाटेल त्या शक्तीचा प्रयोग करणं, असा ध्येयवाद बाळगून, असं एक लक्ष डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आक्रमण करायला सुरुवात केली. आणि या सगळ्यांच्या विकेट धडाधड 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 पडत गेल्या. जो आजचा अफगाणिस्तान आहे तो आपला गांधार देश होता. त्याला उपगणस्थान हेही नाव होतं. पण हा गांधार किंवा उपगणस्थान, ज्या गांधारला आज कंदाहार म्हणतात, या उपगणस्थानावर तिथे देखील तिथल्या समाजाने जवळजवळ 200 वर्ष इस्लामचं आक्रमण रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु दारुल हरबला दारुल इस्लाम मध्ये बदलणं हे एकमेव ध्येय. आणि इस्लामचे दोन भाग आहेत. एक आहे कुराण आणि दुसरा आहे हदीस. पूर्ण विषय समजून घेण्याचा प्रयत्न करावा. कुराण म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की मोहम्मद, ज्याला ते पैगंबर मानतात, ईश्वराचा दूत मानतात, त्याच्याकडे सरळ ईश्वराची वाणी येत असे. ती वाणी पलीकडे नंतर लिपिबद्ध केल्या जात असे आणि ती आलेली वाणी म्हणजे कुराण. आणि दुसरा भाग म्हणजे हदीस. हदीस म्हणजे त्याचा कार्यकलाप, त्याच्या लीला. जसं आपल्याकडे श्रीमद भगवद्गीता हे श्रीकृष्णाचं तत्वज्ञान आणि श्रीमद भागवत हे श्रीकृष्णाचे कार्यकलाप किंवा श्रीकृष्णाची लीला. खूप वर्षापूर्वी, म्हणजे 30 पेक्षाही जास्त वर्ष झाली असतील, 40 झाली असतील, एक पुस्तक निघालं होतं. 82-83 सालची घटना असावी. एक पुस्तक निघालं होतं, त्याचं नाव होतं अंडरस्टँडिंग इस्लाम थ्रू हदीस. आणि ते पुस्तक मी वाचलं. किंवा नंतर पलीकडे भारत सरकारने त्या पुस्तकावर बंदी आणली, त्यामुळे आज ते अवेलेबल नाही. अंडरस्टँडिंग इस्लाम थ्रू हदीस. त्यावेळी मला आठवतं की एक आमचे
कलकत्त्याचे एक सरदार स्वयंसेवक होते, त्यांचं नाव हरिदमन सिंग. ते पाटण्याच्या विमानतळावर उभे होते किंवा बसले होते. त्यांना तिथून पाटण्याहून दिल्लीला जायचं आणि त्यांच्या हातात ते पुस्तक होतं, ते वाचत होते. ते शेजारी एक बसला होता, यांना काय माहिती कौन सर, तो त्यांनी ऑब्जेक्ट केलं कि ये किताब क्यों पढ़ रहे, क्यों नहीं, इसको नहीं पढ़ना चाहिए. म्हणजे अंडरस्टँडिंग इस्लाम थ्रू हदीस हे पुस्तक वाचू नये. त्याच्यात लक्षात येतं पूर्ण की किती राक्षसी आणि पाशवी अशा त्या सगळ्या लीला होत्या. मी वाचलाय म्हणून सांगू शकतो ऑथेंटिकली. त्या हदीसमध्ये एका ठिकाणी गजबा ए हिंद चा उल्लेख आहे. गजबा ए हिंद, गजबा म्हणजे युद्ध, लढाई. मोहम्मदाद्वारा आदेशित किंवा निर्देशित युद्ध किंवा लढाई, गजबा ए हिंद. आता गजबा म्हणजे युद्ध. त्या युद्धात प्रत्यक्ष मोहम्मद उपस्थित असणार नाही, परंतु मोहम्मदाद्वारा निर्देशित ते युद्ध आहे, ऑर्डर्ड बाय मोहम्मद. आणि हिंद म्हणजे काय, तर ते हिंद विरोधात म्हणजे भारताविरोधाचं युद्ध. ते केव्हापर्यंत चालेल, जोपर्यंत ह्या देशामध्ये एकही मूर्ती पूजक उपस्थित राहील तोपर्यंत ते युद्ध चालू राहील. आणि हा गजबा आजही चालू आहे. आणि त्या गजबाचाच परिणाम म्हणून अफगाणिस्तान हे पूर्णपणे मुसलमान झालं. त्या गजबाचाच परिणाम म्हणून पूर्व बंगाल हे पूर्णपणे मुसलमान झालं. त्याचं पूर्व पाकिस्तान बनलं, त्याचंच बांगलादेश. याच गजबाचा परिणाम म्हणून पश्चिम पंजाब, सिंध, बलुचिस्तान हे पूर्णपणे मुसलमान झालं. आणि त्या गजबाचाच परिणाम म्हणून पूर्ण काश्मीर व्हॅली मुसलमान झाले. त्या गजबाचाच परिणाम म्हणून केरळचे काही जिल्हे मुसलमान झाले. मल्लपुरम नावाचा एक जिल्हा आहे, आता त्याचे आणखी काही जिल्हे केले, 98% मुसलमान. त्याच गजबाचा परिणाम म्हणून आसामचे काही जिल्हे मुसलमान झालेले आहेत. त्याच गजबाचा परिणाम म्हणून पश्चिम बंगालचे काही जिल्हे मुसलमान झालेले आहेत. त्याच गजबाचा परिणाम म्हणून बिहारचे काही जिल्हे मुसलमान झाले. गजबा चालू. या पृथ्वी तलावर हिंदू जाती, हिंदू समाज आणि हिंदूंची सनातन मूल्य पूर्णपणे नामशेष करण्याचं एक आंतरराष्ट्रीय षडयंत्र चाललेलं आहे. आणि ही अतिशय काळजीची बाब आहे. आणि जसं त्या काळामध्ये जेव्हा शिवाजी महाराजांच्या विरोधात येण्याकरता सगळे एक झाले, म्हणजे सिद्दी जोहर आणि त्यांच्यासोबत इंग्रज हे एक झाले. ह्याच पद्धतीने या भारताविरुद्ध किंवा या हिंदू समाजाविरुद्ध जी काही कारस्थानं चाललेली आहेत त्याच्यामध्ये सर्व जागतिक शक्ती या परस्पर सहकार्य करण्याकरता एकत्रित येत असतात. 1965 मध्ये भारतावर जे आक्रमण झालं होतं त्या आक्रमणाची हिंमत पाकिस्ताननी का केली, कारण तेव्हाही आम्ही होतो 13-14 वर्षाचे, तेव्हा तर बरंच कळत होतं, 7वीत होतो, व्यवस्थित कळत होतं. अमेरिकाने पूर्ण वॉर पोटेन्शियल आपलं पाकिस्तानला दिलं. त्यावेळी अमेरिकेकडे जगातला सगळ्यात अभेद्य टँक मानला जायचा, त्याचं नाव होतं पॅटर्न टँक. कारण सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये अमेरिकेचा एक जनरल पॅटर्न होता, त्याच्या नावावर पॅटर्न टँक असं मानलं जायचं की पॅटर्न टँक, नोबडी कॅन स्टँड बिफोर पॅटर्न टँक. आणि सगळे आपले सुपरसॉनिक बॉम्बर्स, ज्याचं नाव त्यांनी ठेवलं होतं सायबर जेट्स, हे सायबर जेट्स अमेरिकेने पाकिस्तानला पुरवले होते.
आणि हे वरतून सायबर जेटचं कव्हर आणि खालून पॅटर्न टँक्स असं एक जबरदस्त आक्रमण पाकिस्तानने केलं होतं भारतावर. सगळं वॉर पोटेन्शियल, सगळी मनी पॉवर ही अमेरिकेने दिली. आणि त्यावेळी पाकिस्तानची अशी समजूत होती की विदिन ए वीक वी कॅन कॅप्चर दिस. आणि मग हे अमेरिकन्स येणार की नाही नाही असे भांडू नका, तुम्ही फार भांडता आपसामध्ये, आता इथे आम्हीच इथे राज्य करतो. ही सगळी रसद पाकिस्तानला पुरवणारा होता अमेरिका. 62 साली चीनच्या आक्रमणाच्या वेळी चीनचं समर्थन करणारे भारतामध्येच होते, भारतातले कम्युनिस्ट. आणि त्यांच्यापैकी अनेकांचा माझा वैयक्तिक संपर्क आला आहे, कारण आसाममध्ये कम्युनिस्टांचं बरंच नेटवर्क होतं. त्याच्यामुळे माझा त्यांच्याशी वैयक्तिक देखील अनेकांशी चांगली ओळख, संबंध आलेला. त्यांचं वाक्य होतं की नॉर्थ ईस्ट वॉज नेव्हर ए पार्ट ऑफ इंडिया. म्हणजे महाभारताच्या युद्धामध्ये आसाममधून देखील भाग घेतला होता आसामच्या राजांनी, परंतु त्यांची थिअरी नॉर्थ ईस्ट वॉज नेव्हर ए पार्ट ऑफ इंडिया, म्हणजेच नॉर्थ ईस्ट हे भारताचा कधी भागच नव्हता. तर या कम्युनिस्ट शक्ती, या इस्लामिक शक्ती, आणि आज आपण कितीही मैत्री जरी केली तरी देर आर नो परमनंट फोर्स अँड नो परमनंट फ्रेंड्स इन इंटरनॅशनल पॉलिटिक्स. कोणीही सीधा नाही आहे. मग ते अमेरिका असो की चीन असो की पाकिस्तान असो, कोणीही हे या भारतावर सेकंड वर्ल्ड वॉरच्या मोठी भीती कशाची होती. जरी नेताजी सुभाषचंद्र बोसांनी हिटलरशी मैत्री करून आणि आझाद हिंद सैन्य आणि मग जपानची हे घेऊन मदत घेऊन, पण जपान त्यावेळी सैनिकी दृष्टीने अतिशय सशक्त होतं आणि जपानची नजर देखील भारतावर, आणि जर्मनीची नजर देखील भारतावर होती. कारण जर्मनीला माहिती होतं की बाबा रे, या भारतावर राज्य करून इंग्रज किती श्रीमंत झाले की पुढचे हजारो वर्ष त्या श्रीमंतीच्या आधारावर हे इंग्लिश लोक जिवंत राहू शकतात. जर्मनी वॉज ऑल्सो इंटरेस्टेड इन कॅप्चरिंग इंडिया. जापान वॉज ऑल्सो इंटरेस्टेड इन कॅप्चरिंग भारत. तर अशी सगळी रचना, म्हणजे थोडक्यात जे मी सांगण्याचा प्रयत्न करतोय, कारण मार्चमध्येच हे कोविड प्रकरण सुरू व्हायच्या आधी 18 मार्चला याच विषयावर माझं बेळगावला भाषण झालं की कशा पद्धतीने, आणि एकदा म्हणून काही वर्षांपूर्वी मला वाटतं सुब्रमण्यम स्वामींनी एक पुस्तक लिहिलं होतं, हिंदू सोसायटी अंडर सीज. म्हणजे हिंदू सोसायटीला कसा वेढा घातला गेला, कशा पद्धतीने. आणि हे जबरदस्त कारस्थान किंवा जबरदस्त मोठी योजना ही आंतरराष्ट्रीय स्तरावर आजही चाललेली आहे. कारण इतका रिसोर्सफुल देश, क्लायमेटिकली, मिनरली, ॲग्रिकल्चरली. अनेकांनी कदाचित ते एक पुस्तक वाचलं असेल, एक होता कार्व्हर. तो एक, या अमेरिकन्सना शेंगदाणे ही खायची वस्तू आहे हे शिकवण्यामध्ये त्याचं आयुष्य चाललं गेलं. व्हेरॅज आपण हजारो वर्षापासून शेंगदाणे खातो, इतके तर गाढव. त्या पुस्तकाची खूप स्तुती झाली, पण कोणी त्यातला हा पण ओळखलाच नाही की अरे हे किती कथा आहेत की यांना शेंगदाणे खायची भीती वाटत होती आणि आम्ही त्या रोजचे शेंगदाणे खातो. इतके गाढव ॲग्रिकल्चर. त्यामुळे प्रचंड ॲग्रो व्हेरायटी, प्रचंड मिनरल व्हेरायटी, प्रचंड क्लायमॅटिक व्हेरायटी आणि प्रचंड इंटेलेक्च्युअल पोटेन्शियल. आज अमेरिका कोण चालवत आहे?
निघून येऊया. 35% जे काही नासामध्ये, त्यांच्या हेल्थ सेक्टरमध्ये, त्यांच्या बिझनेसमध्ये असलेले भारतीय इंटेलिजन्सिया जर विड्रॉ होऊन गेला तर अमेरिका टोटली पॅरलाइज होईल. इट इज अवर इंटलेक्च्युअल स्ट्रेंथ. आणि अनेकांना आपल्याला माहिती असेल की काही वर्षापूर्वी, ते बरं झालं त्यावेळी ते माशेलकर आणि या सगळ्या भटकर यांच्या लक्षात आलं, हळदीचं पेटेंट करण्याचा प्रयत्न अमेरिकन सायंटिस्टने केला. कडुलिंबाचं पेटेंट करण्याचा प्रयत्न अमेरिकन सायंटिस्टने केला. म्हणजे टोटली तुम्हाला कशा पद्धतीने बँकआउट करता येईल. आजही कोणीतरी उठतो सांगतो ऑक्सफोर्डमध्ये कोविडचं आम्ही काढलेलं आहे, कोणीतरी स्ट्रॅफोर्डमधनं कोणीतरी निघतो त्याचा आम्ही व्हॅक्सिन काढला, कोणीतरी इस्रायल म्हणतो त्याचं आम्ही, म्हणजे हे पॅनिक तर पसरलं जगामध्ये, परंतु त्याचा कमर्शियली कसा बेनिफिट करून घेता येईल याची जबरदस्त योजना 20 वर्षापूर्वी 22 वर्षापूर्वी खूप चाललं होतं. एड्स 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 एड्स. काय झालं होतं त्यावेळी? 2 कोटी लोकांना, भारतीयांना एड्स होऊ शकतो. त्यावेळी आमच्या मणिपूर मधले, तर अगदी जसं काही मणिपुरातली सगळी लोकसंख्याच एड्स ग्रसित आहे आणि त्या सगळ्या फिगर्स खोट्या निघाल्या. सगळ्यात हे 2 कोटी होतील भारतात. कुठे आज त्याची चर्चाही नाही. आणि मग त्याचं हे ते ह्याच्यातून मग अमुक हे वर्कर्स यांच्या माध्यमातून होतात, त्यांच्या माध्यमातून कुठे काय. याच्याही मागे एक ठीक आहे, कुठून तरी एक व्हायरस आला, परंतु तो काय असा सतत रस्त्यावर भटकतो थोडीच आहे. तो कॅरी कशा पद्धतीने होतो तो ऍक्च्युअली, आणि जगाच्या तुलनेमध्ये आज म्हणतात की मीडिया कसं दुष्प्रचार करताय की भारतातल्या संख्या आज इटालीच्या पलीकडे, त्यांची लोकसंख्या यू जस्ट कम्पेअर विथ 135 crores, 135 कोटी, आणि आपण कुठे? मग 135 कोटी, आणि खरोखर ती इतकी म्हणतात तेवढी मोठी महामारी असती. 780 कोटी लोक या पृथ्वी तलावर आहेत. 80 कोटी लोकांना तरी झालाय का? 60 लाख. प्रपोर्शन पहा, 780 कोटी लोक आणि 60 लाख का 30 लाख काय आहे? 780 crores मध्ये इतक्या लोकांना झालंय. पण तो सगळा एक इंटरनॅशनल गेमही याच्या आड चाललेला आहे. तो एक वेगळा भाग. परंतु सांगण्याचं तात्पर्य हे आहे की शिवाजी महाराज, त्यांची दूरदृष्टी, त्यांची विचारधारा, त्यांची योजना हे त्यांच्या काळामध्ये जितकं उपयोगी होतं तितकंच प्रासंगिक आजच्याही काळामध्ये आहे. कारण ही हिंदू जाती, हा हिंदू समाज पूर्णपणे या भूमिखंडातून नेस्तनाबूत होऊन जावा, रूट आउट होऊन जावा. आणि यांना कोणालाही तुमचं तत्वज्ञान वसुधैव कुटुंबकम सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया याच्याशी कोणाला देणं घेणं नाही. कोणालाही त्याची गरज नाही आहे की तुम्ही किती मोठा तुमचा विचार आहे आणि तुमची किती व्यापक दृष्टी आहे आणि तुम्ही जगाच्या कल्याणाकरता काय काय केलंय याचा विचार न करता त्यांना हा भूमिखंड हवा आहे. ते गजबाय ही आजही चालू आहे. तेच पश्चिमेतल्या देशांची ती सगळी कारस्थानं आजही चाललेली आहेत. आणि या सगळ्या कारस्थानांमधून मार्ग काढायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांची नीती,
छत्रपती शिवाजी महाराजांची युक्ती, छत्रपती शिवाजी महाराजांची शक्ती ह्याच्या आधारावरच एक का गालात मारण खाल्ल्यावर दुसरा हा गांधीयन आपण बसलो आहोत तिथे, उल्लेख करायला नको पण मी करतो आणि मी लिहितो अनेक ठिकाणी की दिस गांधीयन व्हायरस has eaten away the vitality of our society. आणि याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. अरे आपलं इथे हेडक्वार्टर असताना असा कसा मोमीनपुऱ्यातला मुसलमान म्हणतो की आम्ही ऐकणार नाही? का म्हणतो? जे जे नियम सरकारने घालून दिले आम्ही एकही नियम ऐकणार नाही, ही हिम्मत कशी होती? ही हिम्मत एवढ्या करता होते कारण आम्ही आमचं पुरुषार्थ विसरलो. आपल्या हिंदू समाजामध्ये शिवाजी महाराजांचा जर पुरुषार्थ राहिला तर हिम्मत व्हायला नको. आपल्या महानगरीचं नशीब की एक असा कमिशनर भेटला की ज्याने हिमतीने तिथे सगळा त्यांचा विद्रोह दाबला आणि त्यांना सुरळीत केलं. मी त्यावेळी भाषणामध्ये म्हणतो होतो की शिवाजी शिवाजी सगळं ठीक आहे, पण शिवाजी कितपत रुजले आहेत आपल्यामध्ये अंतर्गत. परमपुण्य गुरुजींचं एक वाक्य नेहमी असायचं, पौरुष पराक्रमयुक्त विजयीशु समाज की निर्मिती